हॅलो नमस्कार, मी संजीवनी आणि आज आहे ना मी इथे मसाला बनवायला घेतलेला. तर हा मसाला वर्षभर टिकेल असा 1 किलो मसाला बनवणार आहे. तर त्यासाठी मी ना मिरची घेतलेली, चांगली उन्हाला ठेवलेली आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवून घेतलेली मिरची आणि अर्धा किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो कमी तिखट मिरची घेतलेली. आणि त्यासाठी इथे मग मी साहित्य घेतलेलं धने, खडा मसाला आणि वाळलेला कांदा आणि किसून घेतलेलं खोबरं. तर इथे ना एक साहित्य कढईमध्ये छान असं भाजून घेतलेलं. आणि इथे कढईमध्ये खसखस भाजून घेतली, त्यानंतर काळे मिरे आणि लवंगा, त्यानंतर फूल आणि हे सगळं साहित्य ना भाजून घेतलेलं मस्त. आणि हा मसाला ना मी घरीच बनवला आणि मिक्सरला पण घरीच फिरवून घेतला, बाहेर नाही कुटायला दिला. तर खूप छान होतो घरी पण. आणि बाहेर द्यायचं म्हटलं का बाहेर ते लोक म्हणतात की त्याच्यात तेल टाकायचं नाही, नुसता सुक्काच भाजून द्यायचा आणि मग तसं द्यावं लागतं. त्यामुळं दिला नाही आम्ही, मग घरीच मिक्सरलाच बारीक करून घेतला. तर खूप छान निघाला. तर तुम्ही पण ट्राय करून बघा घरी. आणि ना इथे मी सगळं साहित्य असं भाजून घेतलं आणि मदतीला माझ्या नणंदबाई पण होत्या. तर त्यांनी पण मी भाजला आणि त्यांनी मिक्सरला बारीक केला. तर त्यांच्या मदतीला शंभू पण होता. दोघांनी, आत्ते आणि भाच्यांनी दोघांनी मिळून मसाला बारीक केला मिक्सरला. तर तुम्ही पण असंच करता का मसाला? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही कसा बनवता, की माझा काही चुकला असेल तर ते पण सांगा. तर मी अशाच प्रकारे बनवते. आणि ना इथे ना म्हणजे हा वर्षभर मसाला म्हणजे आपल्याला कार्यक्रम काही असेल तरी उपयोगी येतो, किंवा मटणाला, घरच्या भाज्यांना हा उपयोगी येणारा मसाला. तर दरवर्षी आम्ही बनवतो. तर इथे ना सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सध्या आता शंभूला सुट्ट्या असल्यामुळं अशा कामामध्ये भरपूर लुडबुड करत असतो. मला करायचं, मला करू द्या. त्यांनी पण खूप मदत केली.